प्राप्त प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा मनुष्य देहातला जीव इको थोडा कमी करा। मनुष्य देहातला जीव चालू वर्तन मानामध्ये हयातीमध्ये का दुःख भोगतय त्या दुःखाचं कारण आजच्या अभंगामध्ये आणि त्या दुःखाचं निराकरण सुद्धा आजच्या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलं। त्याचं चिंतन तुमच्या समोर मांडायचं आहे। विठ्ठल पूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं प्रधान कर्तव्य असतं। त्या न्यायाने पवित्र पावनभूमी क्षेत्रामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह चालत असणारी अविरत साधना, त्यामध्ये ज्ञान यज्ञ, नाम यज्ञ आणि अन्नदान यज्ञ तीनही दानांचा समावेश आहे। पवित्र गाव आहे आणि गाव एकदम जंगलामध्ये आहे, परंतु तरी सुद्धा सप्ताहामुळे या गावाचं नाव महाराष्ट्रभर लौकिक आहे। विठ्ठल आतापर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या अगोदर पिंपळडोई हे गाव कुठे आहे हे लोकांना माहित सुद्धा नव्हतं, कानावर सुद्धा नाव नव्हतं। पण 2 वर्षापासून कोणत्याही का प्रकारे होईना सप्ताहाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्या गावाचं नाव आहे या वर्षी अजून विशेष आहे। सुंदर सुंदर कीर्तनकार तुम्हाला मिळाली। सप्ताह कसा आहे हे सप्ताहाचं पॅम्पलेट पाहिल्याबरोबर लक्षात येते। बोललो का 4-2 रुपये शिल्लक खर्च होत असतात, परंतु सप्ताह समाधान सुख मिळण्याकरता 4-2 होतात शिल्लक, कारण शेंगदाण्याच्या भावात काजू मिळत नसतात। पण तुमचं नशीब एवढं जोरदार बलवत्तर आहे की संजय महाराज पाडोळे तुम्ही मध्यस्थी केले आणि तुम्ही काजू शेंगदाण्याच्या भावात आणले। विठ्ठल नाहीतर हे महाराज तुम्ही वैयक्तिक बोलवून दाखवा, याच्यामधले सर्व टोटल महाराज 8ही महाराज कथाकारा सगट शक्यच नाही। परंतु काहीतरी तुमचं पुण्य आहे, तुमचं भाग्य महाराजांची मध्यस्थी असल्यामुळे या ठिकाणी सर्व महाराज मंडळी येतात। हे गायनाचार्य एक एका हुनी बळी रे तुमच्या भागाचं वैभव असणारे आमचे गणेश महाराज वाहळ्याचे सुंदर गायक आहे, तुमच्या भागाचं रत्न आहे। संजय महाराज पाडोळे अख्ख्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव लौकिक आहे असे संजय महाराज पहा, महाभारत इथंच हजर आहे। संजय वाच रामायण सुद्धा हजर आहे, लक्ष्मण सुद्धा रामायणामधलं हजरच आहे। आमचे लक्ष्मण बापू ज्याची सर्वात अगोदर पूजा केल्या जाते ते श्री गणेशाय नमः। आणि एवढं मोठं ज्यांनी भांडवल तयार केलं, एवढा मोठा विशाल सप्ताह ज्यांनी निर्माण केला गावकऱ्यांनी, विशाल महाराज सुद्धा वाजवायला आहे। म्हणजे तुमच्या गावात काय कमी आहे, काय कमी आहे? आणि या स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सुद्धा विद्यार्थी इथं हजर आहेत, म्हणजे इथं कशाचीच कमी नाही। विठ्ठल हे चालू राहिलं पाहिजे। सप्ताहाची काय गरज आहे, काय आवश्यकता आहे? सप्ताह नसला म्हणजे माणसं जगत नाहीत का? बऱ्याच माणसांनी आम्हाला कोरोना संपल्यानंतर असा प्रश्न टाकला, महाराज कोरोनामध्ये सप्ते बंद होते, माणसं मेले का? नाही मेले, सप्त्या वाचून काहीच राहिलं नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे। पण सप्ताह आहे म्हणून सर्व काही आहे। एवढ्या दिवस तुम्ही जन्माला आलेच नाही, जोपर्यंत तुमच्या गावात सप्ताह नव्हता तोपर्यंत तुम्ही जन्माला आलेच नाही। मुक्ताबाईच्या चांगदेवांच्या भाषेमध्ये ज्या दिवशी मुक्ताबाईने उपदेश केला चांगदेवाला, त्या दिवशी चांगदेव महाराज म्हणतात मी आज जन्माला
उपदेश झाल्यानंतर त्या दिवशी खरा जन्म झाला, तसा तुमच्या गावाचा मागच्या वर्षी खरा जन्म झाला. तुम्हाला नांदी आधी आम्हाला काही माहित नाही, पण मागच्या वर्षी हे गाव गावात आलं. विठ्ठल त्याची आवश्यकताच आहे. माणसं मरत नाही, परंतु सत्याशिवाय जगत नाही, हेही तितकंच खरं आहे. सत्यामुळे आपल्या लोकांना देव कळतो, सत्यामुळे आपल्या लोकांना धर्म कळतो, सत्यामुळे सारे माणसं एका ठिकाणी राहतात. ज्याप्रमाणे शेतामध्ये कीटकनाशक फवारल्यानंतर सारे कीटकनाशक सर्व कीटक मरून जातात आणि पीक एकदम चांगलं येते, त्याप्रमाणे 7 दिवसाचा फवारणी म्हणजे सप्ताह आहे. आणि 7 दिवस ही फवारणी कीटकनाशक झालं सत्याचं की वर्षभर गाव एकदम सुशिक्षित, एकदम पुण्यवान, एकदम चांगलं राहत असते. सत्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना देव कळतो, सत्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना धर्म कळतो. नाहीतर सध्या हल्लीच्या जमान्यामध्ये, जमाना 21व्या शतकामध्ये कॅम्प्युटरचा जमाना आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, स्नॅपचॅट आहे. आणि या काळामध्ये सध्या लोक देवाला आणि धर्माला मानायला तयार नाही. सत्यामुळे आपल्या मुलांना मुलींना देवधर्म कळतो. नाहीतर कुठे नेऊन ठेवला आपला धर्म, कुठे नेऊन ठेवला आपला देश, तुम्हाला काय माहित आहे? तुम्हाला काहीच माहित नाही. 885 मुली आपल्या हिंदूच्या लव जिहाद मध्ये कत्ल करून मारून टाकल्या, हे तुम्हाला माहितच नाही. 885 यादीसह माझ्याकडे नावासहित आहे पुरावा. या लोकांनी, ज्या लोकांनी या देशामध्ये थैमान घातलं होतं, तेव्हा त्या लोकांनी 75 वर्ष स्वातंत्र्याच्या काळानंतर असे काही कायदे तयार केले होते. 1995 साली वक्फ बोर्ड नावाचा कायदा आहे. या गावामध्ये एका मुसलमानाने यावं आणि सांगावं हे सारं गाव माझं आहे, तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही. 1995 साली कायदा झाला तयार. आजही त्याचे परिणाम आपण भोगतोय. काय कारण आहे? कारण आपल्या लोकांना धर्म न कळाल्यामुळे. धर्म कळतो फक्त सप्ताहाच्या माध्यमातून. त्या काळामध्ये या लोकांनी आपल्या देशाला सळकी पळू करून सोडलं. एक राजा जन्माला आला आणि त्या राजाने या लोकांना, हिंदुस्थान मधल्या लोकांना, सर्व लोकांना बाहेर काढलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यानंतर पुन्हा या देशावर इंग्रजांचं राज्य आलं. नंतर या देशावर राजकारणी लोकांनी 75 वर्ष राज्य केलं, पण या देशातल्या हिंदूला कुठे स्थान दिल्या नाही. तुम्हाला काहीच माहित नाही. राम 2024 मध्ये स्वतःच्या घरामध्ये आले. 500 वर्ष राम आपला तंबूत राहिला. देश रामाचा आहे, पण राम तंबू मध्ये राहिला. या लोकांना कोर्टामध्ये जर तंबू फाटला, पाणी जर त्या तंबू मधून रामाच्या अंगावर गळते, तर 2-2, 3-3 महिने कोर्टाने तंबू बदलू दिला नाही या लोकांनी, आधीच्या राजकारण्यांनी. आमचा राम मुद्दाम 2-2 महिने पाण्यामध्ये ठेवला तंबू बदलण्यासाठी. कशा करता? फक्त या लोकांच्या मनामध्ये जहर निर्माण झालं पाहिजे. या देशाची, या धर्माची परिस्थिती अशी होती. पण आज दिवस चांगले आले, आनंदाचे आले. 500 वर्षानंतर राम स्वतःच्या घरामध्ये आला आणि स्वतःच्या घरामध्ये 500 वर्षानंतर विराजमान झाला. आपल्या बाईला लग्न झाल्याबरोबर 6 महिने झाले की लगेच नवऱ्याला म्हणते, का हो आपलं घर कुठे? नवरा म्हणते, हे काय, हे नाही हो, हे तर साऱ्यांचं आहे, आपल्या तुमच्या भावाचं. आपलं स्पेशल घर कुठे आहे? तो म्हणतो, थांब जरासा. आपल्या बाईला 6 महिन्यामध्ये स्पेशल घर पाहिजे. माझी सीतामैया 500 वर्षापासून स्वतःचं घर विचारत होती रामलल्लाला, आपलं घर कुठे आहे? आपलं घर कुठे? कदाचित राम म्हणले असतील 2022 जानेवारी 2024 येऊ दे. 22 जानेवारी 2024 ला आपण स्वतःच्या घरामध्ये जाऊ. आणि ते वर्ष म्हणजे आता 22 जानेवारी, आता 1 वर्ष होते. 500 वर्ष वाट पाहू लागली. हिंदूचा देव आहे आणि हिंदुस्थानामध्ये, रामाच्या देशामध्ये रामाला 500 वर्ष तंबूत राहायची वेळ आली. त्याचं कारण फक्त तुम्ही आम्ही आहो. विठ्ठल धर्म तसा फार मोठा धर्म आहे हिंदू धर्म. या देशामध्ये मुख्य 10,000 जाती आहेत. 1 लाख उपपोट जाती आहे. पण सर्व जातीचा देव एक आहे. एकच देव आहे.
चांभाराचा तोच राम आहे, मारवाड्याचा तोच राम आहे, ब्राह्मणाचा राम आहे, सर्वांचा एकच देव आहे. 18 पगड जाती एका ठिकाणी आहे फक्त रामाच्या मंदिरामध्ये. देव एक आहे. 1280 मुख्य ग्रंथ आहेत आपल्या धर्माचे. 1280 ग्रंथ. एवढा असताना एवढ्या जाती 10,000 गोड जाती, मुख्य जाती एवढ्या असताना सुद्धा आमचा समाज, आमचा धर्म एका ठिकाणी आहे. या हिंदुस्थानावर एवढे आक्रमण झाले की जगाचा इतिहास वाचा. जगाच्या इतिहासामध्ये एकाही देशावर एवढे आक्रमण झाले नाही तेवढे हिंदुस्थानावरती झाले. तरी सुद्धा या देशातला हिंदू डगमगला नाही. काय कारण आहे? त्याचं कारण म्हणजे आपल्या पाठीमागे ज्ञानोबाराय आहे, तुकोबाराय आहे, सावता महाराज, गोरोबा काका आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कोणी धक्का लावू शकत नाही. म्हणून आपण फक्त एकनिष्ठतेने राहा. ज्ञानोबारायावर विश्वास ठेवा, गजानन महाराजांवर विश्वास ठेवा. तुम्ही फक्त एकच काम करत चला, एवढं. बाकी टेन्शन घेऊ नका. 4 जूनला तुम्हाला समजेल काय आहे ते. जिंग जिंग जिंगाट, जिंग जिंग जिंगाट. चांगले दिवस अजून येणार आहेत. फक्त थोडा दम धरा आणि तुम्ही नखरा करायचा नाही. फक्त पदशीर चालू द्यायचं, बाकी टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही महाराज लोक आहोत. विठ्ठल पाहिजे. नाहीतर आपल्या मुलीचे मी तुम्हाला सांगितले 885 मुली हिंदूच्या मारल्या लोकांनी लव जिहादामध्ये. का? देवाला मानायचं नाही, धर्माला मानायचं नाही. देव मानल्यामुळे, धर्म मानल्यामुळे आपल्याला संस्कार कळतात. आपलं गाव ज्याप्रमाणे जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडतो, हो, पहिला पाऊस पडल्यानंतर गावातली सर्व घाण निघून जात असते, धुवून जाते पहिल्या पाण्याने. तसं 7 दिवसाचा हा जो पाऊस आहे नामचिंतनाचा, या नामचिंतनाच्या पावसाने गावातले पाप, गावातले दुर्विचार, गावातल्या दुर्बुद्धी लोकांची बुद्धी ही 7 दिवसामध्ये नष्ट होत असते आणि गाव चांगलं होत असते. त्या गावात पीक चांगलं येत असते. ते गाव चांगलं सुशिक्षित आणि आनंदी समाधानी होत असते. त्याच्याकरता सत्याची आवश्यकता असते. विठ्ठल पण हिंमत फार मोठी आहे. त्याला म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती बहान. नाही तर मोठे मोठे गाव आहेत पण मोठे मोठेच आहेत. फक्त मोठे 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 मोठे, काहीच त्याच्यात चव नाही. पण सुंदर गाव आहे, एकदम छोट बारीक आहे. ज्या गावाचं वर्णन तुकोबारायांनी करावं, पवित्र ते ग्राम, पवित्र गाव आहे. आणि इथे मला आल्यानंतर कळालं, इथे एका विशिष्ट ज्येष्ठ श्रेष्ठ साधूचे पाय लागले, नाथ नंगे महाराजांचे. पण तिथं तुमचं पुण्य थोडं कमी पडलं. नाथ नंगे महाराजांना इथे अस्तित्व करायचं होतं, पण तुम्हाला साधूची किंमत कळाली नाही म्हणून साधू दुसऱ्या गावाला गेले. पण आता तुमचं पुण्य उदयाला आलं. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन काय कू लेने का. आता सप्त्यामुळे तुमचं एकदम बरं होणार आहे. भाग्याचा उदय भाग्याचा उदय तीही जोडे संत पाय. आता काय करायचं? येथून अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. आता सप्त्याचा संकल्प हातात घेतला. आता मरेपर्यंत सप्ताह झालाच पाहिजे अशी संकल्पना. गावामध्ये चांगले माणसं आहेत, सुज्ञ आहेत, हुशार आहेत. तुम्ही आम्हालाच बोलवा, टाळ्या वाजवू नका. काही कंटाळा आला असेल तर अजिबात आमची काही आग्रह नसते. तुम्ही आम्हालाच बोलवा असा अजिबात आग्रह नाही. आम्हाला काय खूप गाव आहेत. एका बिळा मारला खेळा उंदीर निघला दुसऱ्या बिळा. हे गाव नाही दुसरं गाव आहे. आजच्या दिवशी 2 कीर्तन आहेत. एका जागेवर दुसरे महाराज पाठवायचं काम पडलं. ते म्हणाल मग 2-2 कसे काय घेता तुम्ही? नाही का हळदीत मिरच्या लावत होते कमी जास्त कधी मध्ये एखाद्या वेळेस. पण
महाराजांमुळे संजय महाराजांचा शब्द टाकता आला नाही. सुंदर नियोजन आहे. समाधान वाटलं. असं वाटलं हे गाव असेल कुठे, पण आल्याबरोबर समाधान वाटलं. मागच्या वर्षीपासून सप्ताह चालू आहे म्हणून आनंद आहे. नाहीतर एवढ्या छोट्या गावामध्ये सप्ते होणं कठीण आहे. पण तुम्ही लोक धर्मनिष्ठ आहात, देवनिष्ठ आहात. राम तुमचा देव आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्या पाठीशी. चिंता करायचं नाही. तुकोबाराय मुंसाजी महाराज आपल्या पाठीशी आहे. म्हणून या ठिकाणी भागवत सुद्धा आपल्याला चांगला ऐकायला मिळत आहे बर का. भागवत ग्रंथाचा अधिकार फार मोठा आहे. नुसतं भागवत ऐकायचं नाही. आणि भागवत ऐकायला येत असताना खाली हाताने यायचं नाही. हात हलवत आणि दिवे मालवत येऊ नये बर का. काय आणलं पाहिजे, काहीतरी आणलं पाहिजे. हे भागवतामध्ये श्लोक आहे, हे मी सांगत नाही. भागवतामधला श्लोक सांगतो. रिक्त हाताने यायचं नाही, काहीतरी आणायचं. तुमच्या मनानं काय आणायचं ते आणा, पण आणल्या गेलं पाहिजे. त्याचं फल मिळत असते. 7 दिवसामध्ये, कमी वेळात, कमी टाइमात, कमी दिवसामध्ये सुखाची, समाधानाची, आनंदाची प्राप्ती करून देणारा जगामधला एकमेव ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत ग्रंथ. त्याच ग्रंथाचं चिंतन आपण श्रवण करीत आहात बर का. सुंदर प्रवक्ते तुम्हाला चांगले मिळाले. विठ्ठल महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा श्रवण करीत आहात. आपल्या धर्मामध्ये मी बोलून गेलो 1280 ग्रंथ आहेत. 1280 ग्रंथाचं वाचन झालंच पाहिजे, करावं, केल्याच गेलं पाहिजे. परंतु 1280 ग्रंथाचं चिंतन आम्हाला वाचणं शक्य नाही. आम्हाला म्हणून 4-2 ग्रंथ बाजूला काढले. सुज्ञ मंडळींनी, समाजामधल्या संत मंडळींनी, वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी त्याच्यामध्ये 4-2 ग्रंथ बाजूला काढले. 1800 शक्य नाही ना, 1280. मग मोजके ग्रंथ बाजूला काढले. त्याच्यामधला रामायण ग्रंथ आहे, त्याच्यामधला भागवत हा ग्रंथ आहे. मी महात्मा गांधीचं एक वाक्य वाचलं होतं. महात्मा गांधी सांगायचे, हिंदुस्थान मध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने, तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा आणि कोणत्याही पंथाचा असला तरी चालते. इथे जात, धर्म आणि पंथ मायना राखत नाही. वारकरी संप्रदायामध्ये जाती, धर्माला आणि पंथाला अजिबात थारा दिला नाही. वारकरी संप्रदायाने जगामध्ये सर्वात मोठी क्रांती हीच केली की इथे जाती पातीला थारा नाही. इथे सर्व लोक मंडपामध्ये येऊन बसू शकतात. इथे कोणी कोणाला जात विचारत नाही. समसमान. तुम्हाला कोणी विचारलं का मंडपात येत असताना आधार कार्ड दाखवा, राशन कार्ड दाखवा, पॅन कार्ड दाखवा? म्हणलं काय कोणी नाही. घरून निघले तसे सरळ मंडपामध्ये आले. म्हणजे इथे जात, धर्म आणि पंथ मायना राखत नाही. इथे धर्म मंडपामध्ये सर्वांना समसमान अधिकार आहे. सर्वांना सुखी करण्याचा संकल्प संत महात्म्यांनी घेतला. तुकोबारायांनी समाजाचं निरीक्षण केलं. या जगामध्ये वर्तमान काळामध्ये सध्या हयातीमध्ये सर्व माणसंच नाही, सारं जग दुःखी आहे. सारं जग दुःखामध्ये आहे. बसलेले दुःखी आहेत, याच्यात नवल नाही. उभे आहेत ते सुद्धा दुःखी आहेत. बरं, उभे आहेत ते दुःखी आहेत, याच्यात नवल नाही. सांगतो तो सांगणारा सुद्धा सर्वात दुःखी आहे. या जगामध्ये सुखी असा माणूसच नाही, कबीर महाराज सांगतात.
करू नका. आता कीर्तनातून उठून गेल्यानंतर कोणतं पाप लागते, बाहेर कोणतं पाप उभं असते मंडपाच्या, आता हे जास्त सांगणार नाही. पण तुम्ही उठू नका. ब्रह्महत्येचं पाप लागत असते मंडपाच्या बाहेर. ब्रह्महत्येचं पाप चक्रा मारते बर का. 5 जाग्यावर ब्रह्महत्या आहे. रजस्वला स्त्री 4 दिवसामध्ये जर स्त्री संग झाला तर तिला, त्या व्यक्तीला ब्रह्महत्येचं पाप लागते. ब्रह्महत्याचे 5 तुकडे केले होते. एक रजस्वला स्त्रीच्या अंगावर 4 दिवसाकरता ब्रह्महत्या असते. जमिनीवर निघालेलं, वर जमिनीवर निघालेलं खडक असतात ना कुठे खटा, त्याच्यावर ब्रह्महत्येचं पाप असते. जे कवळं झाड असते भोक, ज्याला नेमके फुलोर आला, ते जर झाड तोडलं तर ब्रह्महत्येचं पाप लागत असते. आणि कीर्तनाच्या बाहेर गेल्यानंतर जो व्यक्ती कीर्तनामधून उठून जातो त्याच्या मानेवर पहिल्यांदा ब्रह्महत्येचं पाप बसत असते. म्हणून पहिली गोष्ट यायचंच नाही, आणि आलं तर मधून कीर्तनातून उठायचं नाही. उठलं की मंडपाच्या बाहेर ब्रह्महत्येचं पाप हजरच आहे. विठ्ठल बाबा सुखिया कोई नाही रे. सारं जग दुखी आहे. सारं जग कोण आहे महाराज? राजा दुखी या. राजा सुद्धा दुखी आहे. तुम्ही म्हणा राजाला काय टेन्शन आहे? राजालाच तर सगळ्यात जास्त टेन्शन आहे. कोणाला कोणतं खातं द्यावं, कोणाला कोणतं खातं द्यावं, मंत्रीपद कोणाला द्यावं, कारण झाले 3 एका जाग्यावर. याच्यातच स्थानातून चालू आहे. राजाही दुखी आहे. बरं राजा दुखी, परंतु त्याच्या खालची प्रजा सुद्धा दुखी आहे. आपण सुद्धा दुखी आहोत. या दुःखाचं कारण काय? तुकोबारायांनी दुःखाच्या बुडाशी मुळाशी गेले आणि दुःखाचा शोध घेतला. या मनुष्य देहातले लोक इच्छा जास्त करतात. इच्छा जास्त केली, अपेक्षा केली की अपेक्षा जर पूर्ण झाली नाही, इच्छा अपुरी राहिली की मनुष्य देहातल्या जीवाला दुःख होत असते. हे त्याचं मूळ कारण आहे. म्हणून मनुष्य देहातल्या जीवाने फार इच्छा करायच्या नाही. काय करायचं? इच्छा वाढवली, इच्छा पूर्ण झाली की समाधान आहे, आणि इच्छा अपुरी राहिली की दुःख आहे. इच्छा अपुरी राहिली की दुःख मिळते. काही इच्छा पूर्ण होतात आणि काही इच्छा अपूर्ण राहतात. याचं काय कारण? याचं कारण ज्या इच्छा पूर्ण झाल्या त्या देवाला मान्य आहे, आणि ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या त्या देवाला मान्य नाही. इच्छा वाढवायच्याच नाही. अयोध्येतल्या लोकांनी इच्छा वाढवल्या, इच्छा वाढवत गेले. अयोध्येतल्या लोकांनी काय इच्छा वाढवली? आमच्या राजाला मुलगा झाला पाहिजे, राजाला मुलगा झाला पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. मुलगा झाला. आता अयोध्येतल्या लोकांनी थांबायला पाहिजे होतं. अयोध्येतले लोक थांबले नाही. मग काय केलं? पुन्हा इच्छा वाढवली. आमच्या राजाचा मुलगा मोठा झाला पाहिजे. मोठाही झाला. पुन्हा इच्छा वाढवली. आमच्या राजाच्या मुलाचं लग्न झालं पाहिजे. लग्नही झालं. आता इथे अयोध्येतल्या लोकांनी थांबायला पाहिजे होतं, पण अयोध्येतले लोक थांबले नाही. आता पुन्हा इच्छा मनामध्ये निर्माण करतात, आमच्या राजाच्या मुलाला राजगादी मिळाली पाहिजे. इच्छा वाढवत गेले आणि परिणाम एक दिवस असा उजळला. 14 वर्ष मायला लेकरू पिलं नाही अयोध्येमध्ये. 14 वर्ष गाईला वासरू पिलं नाही. 14 वर्ष अयोध्येमध्ये फूल उगवलं नाही. 14 वर्षाचं दुःख अयोध्येतल्या लोकांना भोगायची वेळ आली. काय कारण? अयोध्येतले लोक इच्छा वाढवत गेली. इच्छा वाढवली की दुःखास कारणीभूत होत असते. म्हणून इच्छा वाढवायची नाही.
प्रगट करू शकतो, आम्हाला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, साऱ्या जगाचा मालक मीच असलो पाहिजे, इच्छा आहे. पण इच्छा पूर्ण होत नाही का? देवाच्या मनात नाही. आणि हे नाही तरी जग सारं देवाच्या मनाने चालते. हे जग जर आपल्या मनानं चाललं असतं तुमच्या आणि माझ्या, तर आपण जग पलटी करून टाकलं असतं. या जगामध्ये एकही व्यक्ती गरीब राहिला नसता, या जगामध्ये एकही व्यक्ती दुःखी राहिला नसता, तुमच्या माझ्या हातात असतं. या जगामध्ये आपण इच्छा करण्याकरता स्वतंत्र आहोत, पण इच्छा पूर्ण करण्याकरता पारतंत्र्यत आहे. 100% पारतंत्र्यत आहे. आपल्या हातात काय आहे या जगात? मला सांगा, या जगात काय आहे आपल्या हातात? आपल्या डोक्यावरचे केस आपले का लोकांचे? तुम्हाला मराठी समजते का हे सांगा पहिले. हसवा लागते का? बरं आहे. आपल्या डोक्यावरचे केस आपले का लोकांचे? आपले, बरोबर आहे. किती गरीब केस आहेत हे? किती गरीब आहेत? आपलेच आहेत ना. किती गरीब आहेत? पाणी लावलं, इकडून भांग पाडा, काहीच म्हणणार नाही. इकडून पाडा, काहीच म्हणणार नाही. कैचीनं कापा, बोलणार नाही. वस्त्र्यानं भादरा, काहीच म्हणणार नाही. बोलतात का केस? किती गरीब आहेत एकदम. बरं, कसेही कापा, खालून कापा, वरून तसंच राहू द्या. नवीन कटिंग आली ना, ती पट्टी पाळली नवीन, खालून खालून कापायची, वर तसाच खालून लावल्या ठुन्या, वर टाकला शिला. असं पाहिजे काय यायला? बर जमीन पाहून पेरत असतो आपण. लाल मातीत काय येते, पांढऱ्या मातीत काय येते, काळ्या मातीत काय येते. किती गरीब केस आहेत, एकदम गरीब आहे जात, एकदम गरीब आहे. आपलेच आहे, पण आपल्या मनानं ऐकतात का? जर आपले केस आपल्या मनानं ऐकलं असतं तर पांढरे केस झाले पाहिजे. कोणाला वाटते? कोणाला वाटते पांढरे झाले पाहिजे? कोणालाच नाही. जवान माणसाला वाटत नाही, याच्यात नवल नाही. म्हाताऱ्या डंगर माणसाला सुद्धा आवडत नाही. पांढरे केस पांढरे झाले की लगेच त्याला ते लावतात वारनेस. बरोबर आहे. कंडक्टरला चक्कर यायचा प्रश्न आहे. एसटी मध्ये बसले की त्याला म्हणतात आम्ही 75च्या वर गेलो, फुकट एसटी आहे. कंडक्टर तिकीट पाहिजे, ते आधार कार्ड 75च्या वर दिसते. त्याच्या डोक्याकडे पाहिलं की एकदम 16 वर्षाचा पट्टाच दिसते, काळ काळ किट. कसं काय? त्यानं ते लावलं वारनेस. पण नवल आहे का? वरून वारनेस लावलं की बुडातून येतात पांढरे, म्हणजे काळे पांढरे होतात ना ते. मग बुडातूनच काळे आले पाहिजे, याच्यासाठी एक उपाय आहे. कोणता? त्या रंगाचा डबा पिऊन टाकायचा. म्हणजे काय होईल? काहीच नाही. मग मला सांगा, जर केस आपलेच आहेत तरी सुद्धा आपल्या मनानं ऐकत नाहीत आपले केस, मग गावानी माझ्या मनानं ऐकावं आणि पोराईनी माझ्या मनानं ऐकावं, बायकोनं माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. आपल्या या जगामध्ये काही चालत नाही. इथे चालते कोणाचं? त्याच चालते. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, म्या बोलविल्या वेद बोले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चालिता. या जगाचा सांभाळ करणारा देव आहे आणि हे सार जग देवाच्या मनाने चालते.
देवामुळे देवाच्या सत्तेने जग चालते, बाकी आपल्या मनानं नाही. आपल्या मनानं काय चालते? आपल्या मनाने या जगात काहीच चालत नाही. आपण ठरवतो, पण त्याच्या मनात आलं पाहिजे का नाही? हा? त्याच्या मनात आलं तेच देते. झोपडपट्टीमध्ये गेलो आपण, जा झोपडपट्टीमध्ये खायची व्यवस्था नाही, पण झोपडपट्टीमध्ये जर गेलो तर लेकरच लेकर असतात. खायची सोय नाही, पण लेकरच लेकर. पलंगावर लेकर, पलंगाखाली लेकर, बाथरूम मध्ये लेकरच लेकर, काळे काळे किट डेबऱ्या पोटाचे. पैसे नाही. देव म्हणते लेकर किती काही घे, पैसे मागू नको. या देशामध्ये असे काही नेते आहे, या देशामध्ये असे काही मंत्री आहेत की ऍट ए टाइम एका टायमामध्ये देशाला विकत घेऊ शकतात. एकाच टायमाला सारा भारत विकत घेऊ शकतात. देव म्हणतो पैसा किती काही घे, पोरग मागू नको. आहे का नाही? समजला का नाही? पैसे किती काही घे, पोरग नाही, लेकरू नाही, कोकरू सुद्धा नाही. लेकरू काय घेऊन बसले? आपण वाळवंटामधून महाद्वाराकडे जातो पंढरपुरामध्ये, कसे असतात इकडून बसलेले? आंधळे पांगळे लंगडे खुळे बहिरे मुकी असतात की नाही? बाजूला बसलेले. काय असते त्यांच्याकडे? काहीच नाही. साडीचा तंबू बांधलेला, इकडून 2-4 इकडून 2-4 लेकर, काळे शर्ट नाही, पॅन्ट नाही, सगळे मोकळेच, कलहीचं ताट, 2-4 मुरमुरे, पर टर धर. काय असते? काहीच नाही. लेकरच लेकर. प्रभू हा खेळ दुनियेचा, सारा खेळ देवाचा आहे, आपला काहीच नाही. नवल आहे का? ज्या माणसाकडे झोपडपट्टीमध्ये काही काही लेकर पहा, बारके बारके, नाग डोळे चरचर, काळे सावळे असतात, पण दिसायला एकदम सुंदर असतात. गरीबाचे लेकर, पैशावाल्याचे लेकर पहा, एकदम गरीबाच्या सुना एकदम दिसायला सुंदर, आणि पैशावाल्याच्या हे सारा खेळ देवाचा आहे. ज्या माणसाकडे 100 प्रकारे सुगंधी तेल आणू शकते, खूप पैसा आहे, नवल आहे देवाचं. गरीबाकडे तेल आणायला पैसा नाही, पॅरेशूट शिशी सुद्धा आणता येत नाही, 10 रुपये नाही तेलाला, एकदम गरीबी आहे. पण त्याचे केस पहा कसे काळे काळे कीट आहे, कंगवा धसत नाही, एवढे कुरळे सुंदर केस. पण ज्याच्याकडे 100 प्रकारे सुगंधी तेल आणू शकते, त्याला केसच नाही. पैसे नाही तेल आणायला, पण केस काळे. एकीकडे पैसा खूप आहे, केसच नाही, मोकळं सटपटांगण. मागचे केस पुढे आणायचे, आरशात पाहायचंच नाही. हे नवल आहे देवाचं. आपल्या हातात काहीच नाही. हे जगामध्ये आपल्या मनानं काही चालत नाही, जगामध्ये आपल्या हातात काहीच नाही. मग आहे कोणाच्या हातात? त्या भगवान परमात्म्याच्या. आणि त्याच्याच मनाने चालते, त्याच्याच मनाने हो द्या अभंगाचं पहिलं.
काही चालत नाही. आले देवाची या म्हणा. साऱ्या महाराष्ट्राचा अभंग पाठ आहे हा, पण चुकीचा आहे थोडा. काही अभंग साऱ्या महाराष्ट्राच्या कानावरून गेले, पण काही अभंग आहेत पण थोडे चुकीचे. हा अभंग आले देवाची या मना, पण बोलता बोलता सहज म्हणतात आले देवाजीच्या मना, इथे कोणाचे चालेल. पण तुकोबारायाचे वलय प्रत्येकाच्या कानावर. महाराष्ट्रामध्ये असा माणूस नाही की तुकोबारायाचे वलय कानावर नाही. प्रत्येकाच्या बसायदान काही लोकांच्या पाठ असेल नसेल संशय आहे, पण तुकोबारायांचे शब्द कानावर नाही असा माणूस महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही. विठ्ठल सारं भगवान परमात्म्याच्या मनाने चालते, आपल्या मनाने या जगात काहीच नाही. वाटते आपल्याला खूप, आम्हालाही वाटते 5-50 हजार रुपये रोजाचे कीर्तनकार आपणही असलो पाहिजे, ढोक बाबा इंदुरीकर बाबा, पण ते जमते काय? सारं त्याच्या मनात असलं पाहिजे का नाही? कमर इतका बोलाच्या वयात कमर इतक्या आळंदीमध्ये, पण कमर इतक्या बोलाच्या वयात एकावर एक बोल आहे, पण वाजव म्हणलं की एकच बोल फक्त, धागिनत्ता, बस पुढं काहीच नाही. एकच आहे वाजवणं, धागिनत्ता, गुंबा गुंबा, डोक्याला चिंदूक डोक्याला चिंदूक, काहीच येत नाही. कसं काय? त्याला वाटते पखवाजा झालं पाहिजे, पण देवाला वाटलं पाहिजे का नाही? आपल्या मनानं तर काही एकाचं लग्न झालं आणि त्याचा दोस्त त्याला भेटला, त्याचा दोस्त म्हणे का रे प्रकाश, अरे लग्न झालं म्हणे. हा, अरे लग्न या काळामध्ये लग्न होणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे. खरंय का खोटं आहे? खरं आहे, मीच म्हणतो खरं आहे. ज्याचे ज्याचे झाले त्याचं बरं आहे, आता राहिले ते देव जाणे बिचारे, देव तुमचं बरं करणार आहे, चिंता करू नका. परंतु या काळामध्ये लग्न होणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं आहे. तुझं कसं काय झालं? तो म्हणे काहीच नाही, दारामध्ये सकाळी दात घासत होतो आणि मग संजय महाराज आले आणि मग ते म्हणले काय करता, आणि मग मी म्हणलं काहीच नाही, आणि मग ते म्हणले येतं का, मग मी म्हणलं कुठे, ते म्हणले पोरगी पाय, मग गेलो, मग पाहिली, मग पसंत आली, मग लग्न झालं. त्याचा दोस्त म्हणे इतकं सोपं आहे काय? म्हणे हा, बरं लग्न लागलं याच्यात नवल नाही, तुला वारसा सुद्धा आला, सासूचा वारसा समजते ना, वारसा वारसा, सासूची जमीन, त्याला काय म्हणता तुम्ही? घर जावाई नाही, घर जावाई सासऱ्याच्या घरी राहायला जात असते, त्याला घर जावाई. सासूची आलेली जमीन सासऱ्याची, त्याला वारसा म्हणतात. तो म्हणे तुला 2 एकराचा वारसा आला, लग्नही झालं, किती खास काम आहे तुझं. मी पण तशीच करतो, त्याचा दोस्त म्हणे. ते म्हणे अरे भेटत नसते, भेटते म्हणे, मी पण तशीच पाहतो. तिला भाऊ नसला पाहिजे, बहीण नसली पाहिजे, एकटीच असली पाहिजे, मग तिच्या पाठीमागं वारसा येत असते. 4 वर्ष फिरला, ज्या घरी मुलगी पाहायला जायचा त्या घरी म्हणायचा हिला भाऊ आहे का? हो. बहीण आहे का? हो. मग पाहिजेत नाही. कसं काय? हिला भाऊ नाही, बहीण नाही, कुणीच नाही, कुणीच नाही, एकटी पाहिजे, कोरी खट, मागं नाही पुढं नाही, एकटी एकटी. बरोबर बरं. 4 वर्ष फिरला, 4 वर्षानं त्याला एक मुलगी भेटली, त्याच्या मनाजोगती, भाऊ नाही, बहीण नाही. हा होता लकिलडा, पोरगी होती जाडच्या जाड, एकदम बोग्यांबो, शांताबाई, एवढी जाड. हा होता लकिलडा, पण वारसा आला होता 4 एकराचा. 4 एकर जमीन होती तिच्या पाठीमागे. त्याने 4 एकराच्या हिशोबाने ती मुलगी केली, पण नवल आहे का? 6 महिने लग्नाला झाले आणि 6 महिन्यानं सासरा पडला बिमार. एकटीच पोरगी, एकटाच जवाई. आता कुठे जाती? हा, कुठे जाती? पोरगी एकटीच, जवाई एकटाच. आले ना जवायाच्या घरी, आणि मग 6 महिन्यानं मग लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, बाई म्हणे लोक काय म्हणतील. बाई होती हुशार, एकदम हुशार होती बाई. बाई कोण्या गावची होती? पिंपळडोईची. बाई एकदम हुशार. बाई म्हणे लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. बाईला 1500 रुपये येत जात लाडक्या बहिणीचे, आणि तो बिचारा ऐकत जाय, बाईच्या पुढे जाई ना. एकदम गरीब माणूस तो बिचारा, पिंपळडोईचा, तुमच्या गावचे सोडून मनपाटले धरून, एकदम गरीब, काहीच बोलेना, काही शब्द. बरोबर बरं. मग आता म्हातारीला, त्या म्हातारा 6 महिन्यात बिमार पडला, जवायाकडे आला. लोक काय म्हणतील, एक काम करा, त्याला दवाखान्यात, अकोल्याला दवाखान्यामध्ये नेलं. जवळचे सर्व पैसे संपले. घर होतं जुनं माळवदाचं, तेही विकलं.
माळवदाचं घर विकलं, सारे पैसे अकोल्यात गेले. डॉक्टर म्हणे आता इथं जमत नाही. मग इथं जमतच नाही, मग आता जाऊ द्या तिकडं. कुठं? मुंबई. मुंबई मुंबईला नेलं पण पैसे नाहीत ना. म्हातारा म्हणे एक काम कर ना, काय आपल्या वाट्याचं जमीन आहे ना 4 एकर, इका ते. इकलं, म्हाताऱ्याला लावलं, तेव्हा म्हातारा मेला सावकाश. तोपर्यंत नाही मेला. 6 महिने झाले, सासू पडली बिमार. सासूबाई सासून कुठी कुठी बसू. एकटा जवाई, एकटीच पोरगी. आले पोरीच्या घरी. बिमार पडली पोरगी. म्हणे लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. मग म्हातारीला नेला अकोल्याला. पैसे संपले, आता पैसेच नाही. घरही गेलं, वावरही गेलं म्हाताऱ्या करता. आता म्हातारीला लावायला पैसेच नाही. लोक काय म्हणतील. मग बाई म्हणे तुमच्या बापाच्या हातचं आहे ना 2 एकर भाव विषयाचं. म्हणे ह, मग ते इका आणि मग लावा म्हातारीला. ते स्वतःच वावर विकलं, 2 एकर लावलं म्हातारीला. तेव्हा म्हातारी मेली सावकाश. तोपर्यंत नाही मेली. म्हातारी साधी नव्हती, कोण्या गावची होती? साधी इतक्या लवकर मरते का? म्हणजे याने लग्न केलं वारसा येण्याकरता, पण याला जमीन नाही दिली सासूनं. याच्या बापाचीच घेऊन गेली संग. आपल्याला वाटते खूप मोठं झालं पाहिजे, पण देवाला वाटलं पाहिजे. हे सारं देवाच्या मनाने चालतं, आपल्या मनानं काहीच नाही. मग आपण काय करायचं? आपण एकच करू शकतो, इच्छा कमी करणे. आणि इच्छा कमी करून फक्त मनाला सांगणे, हे आपलं जग देवाच्या मनाने चालते. आपलं इथं काही चालत नाही. इच्छा कमी करा, फक्त एकच. इच्छा कमी करणे आणि विचार करणे. इच्छा कमी करायच्या आणि विचार करायचा. काय विचार करायचा? या देशामध्ये किंवा या लोकांमध्ये, मागे पुराणामध्ये ज्या ज्या लोकांनी स्वैराचार केला, ज्या ज्या लोकांनी पाप केलं, त्या त्या लोकांचं भविष्यामध्ये काय काय झालं. पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या दुर्योधना दुर्वासिया काय झाले. दुर्योधनाचं, दुर्वासाचं, रावणाचं काय काय झालं. या जगामध्ये रावणा एवढा बलाढ्य श्रीमंत जगामध्ये कोणीच नव्हता. एवढा मोठा श्रीमंत रावण की ज्याच्या संपत्तीचं वर्णन विरागी तुकोबाराय, त्यांनी सुद्धा त्याच्या संपत्तीचं वर्णन करावं. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढा श्रीमंत. रावणाकडे 80,000 बायका होत्या रावणाच्या. किती? 80,000. तुम्ही म्हणाल बापा तेव्हा आपण कोण नव्हतो? 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू रावणाकडे. 1,00,000 पूत 1,25,000 नाती, सारावन घर नदियान बाती. पण रावण ज्या दिवशी मेला, त्या दिवशी दिव्यातली वात सरकवायला सुद्धा रावणाच्या घरात माणूस शिल्लक राहिला नाही, किंवा दिव्यामध्ये तेल टाकायला माणूस शिल्लक नाही. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू असतानी. कारण चांगल्या काळामध्ये वाईट वागलं की एक दिवस देव बदला घेतल्याशिवाय राहत नाही. एवढा बलाढ्य रावण, एवढा श्रीमंत. त्याच्या भाई आपली श्रीमंती किती आहे? आपली श्रीमंती सकाळी सकाळी पाहायला मिळते बाथरूम मध्ये. 50 पैशाची शॅम्पूची पुडी असते, 50 पैशाची. बाई पिचकून 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 तिचं नरड दाबून दाबून आणते तोंडावर. मन नाही भरत, त्याच्यात पाणी टाकते, असं असं करते, मग असं करते. ही आपली श्रीमंती 50 पैशाची पुडी असते. टूथपेस्ट, केवढ्याची टूथपेस्ट 10 रुपयाची असते. बाई पिचकून पिचकून तिचं नरड दाबून आणते तोंडावर. मन नाही भरत, मग डोक्याची पिन काढते, त्याच्या नरड्यात घालते. हा कसा हसतात, खरं आहे ना ते. तरी मन भरत नाही. मग पाठी मागून कापते, त्याच्यात बोट घालते, मटेरियल बाहेर काढते. ही आपली श्रीमंती आहे. एवढी श्रीमंती रावणाची असताना सुद्धा रावणाचं काय झालं हे विचार करायचा. भगवान परमात्म्याची कृपा आहे. भगवान परमात्म्याने आपल्यावर कृपा केली. वर्षाची ज्वारी गहू आपल्याला आहे, साधं होईना घर आहे, देवाने खूप दिलं. हा विचार करा. हे जर विचार कराल तर तुम्ही स्मशानामध्ये जरी असले तरी विचार केल्यानंतर स्मशानामध्ये स्वर्गातलं सुख मिळेल, बंगल्यातलं सुख मिळेल.
आणि काही काही माणसं श्रीमंत आहे, विचार जर केला नाही तर मोठ्या बंगल्यामध्ये सुद्धा सुख देणार नाही. विचारा वाचू न पविजे समाधान. फक्त विचार करायचा. या जगामध्ये किती गरीब माणसं आहेत. 2011 मध्ये या देशाचा सर्वे केला होता, त्यावेळेस 125 कोटी लोकसंख्या भारताची होती. जगाची लोकसंख्या 1500 कोटी होती. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी होती. तू म्हणाल हे तुम्हाला कसं काय माहित, तुम्ही काय जनगणना कराय होते का? नाही, मला एका माणसाने सांगितलं. मेरे 125 करोड देशवासियों. समजलं त्याला नमस्कार, ज्याला नाही समजलं त्यानं पंक्ती काल्याच्या दिवशी दाबून पेटी पॅक दाबायची आणि निवांत झोपायचं. 125 कोटी लोकसंख्या हिंदुस्थानची आहे 2011 नुसार. जर सर्वे केला तर 25 कोटी माणसं उपवासी झोपतात रोज. एकादशीचा दिवस सोडून द्या, 14 दिवस रोज 25 कोटी माणसं या हिंदुस्थानात उपवासी आहेत. आज आता ताबडतोब. तरी सुद्धा आपण देवाने आपल्याला किती चांगलं घर दिलं. साधं का होईना, पत्राचं आहे, चांगलं आहे. हे देवाचे उपकार म्हणा. असा जर विचार कराल, काही काही माणसाला आयुष्यभर घर नाही, बस स्टँडवर आहे, रेल्वे स्टेशनवर झोपतात, रस्त्याच्या कडेला झोपतात. नळीमध्ये पायपाच्या लोकांचे घर आहेत, पायपाची नळी पुलाखाली, त्याच्या खाली लोक राहतात. सुंदर पहिल्या दुसऱ्या वर्गातली मुलगी असावी, आईने नळीमध्ये मेकअप करावा, सुंदर कपडे घालावे, पावडर लावावी, गंध लावावा आणि शाळेत जाण्याकरता मुलीचा लहान्या हात धरावा, नळीच्या बाहेर काढावा आणि जवळून मोठा ट्रक जावा, त्या ट्रकाने आकाशा एवढा धुराळा उडवावा. त्या धुरळ्याने मुलगी फुरकी व्हावी, तरी सुद्धा शब्द बोलू शकत नाही. या देशामध्ये इतकी गरिबी आहे, या देशामध्ये एवढे लोक गरिबी भोगतात. देवाचे आपल्यावर उपकार आहेत की आपल्याला देवाने किती चांगलं बनवलं, म्हणून देवाने चांगलं बनवलं म्हणून देवाला देत चला. हे जर विचार कराल तर एकदम तुम्हाला सुख मिळेल, एकदम समाधान मिळेल. नाहीतरी आपल्या मनाने चालणार नाही. फक्त विचारच आपल्या हातामध्ये आहे. त्या भगवान परमात्म्याच्या मनाने आलं, त्या भगवान परमात्म्याच्या मनात आलं की त्याच्या मनात आल्यानंतर तो काहीही करू शकतो, काही करू शकतो. काय करू शकतो? त्या भगवान परमात्म्याच्या मनात आलं रे की तो एका रात्रीमध्ये बस स्टँडवर गाणं म्हणणारी रानू मंडल, तिला एका रात्रीमध्ये कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये नेऊन ठेवू शकतो देव. आणि हजारो लोकांमध्ये खेळणारा आसाराम बापू एका रात्रीमध्ये जेहला टाकू शकतो, त्याचं नाव आहे देव. देव काहीही करू शकतो. महाराज हे नका सांगू, आम्हाला एखादा पुराणातला शास्त्रातलं उदाहरण सांगा. त्यावेळेस तुकोबाराय अभंगाचं 2रं चरण. हरिश्चंद्र तारा करू शकतो. रावाचा रंक, रंकाचा राव हे देवाच्या हातात आहे.
मग आपल्या हातात काहीच नाही म्हणून आपण हातपाय आपटायचे नाही जास्त. मला हेच मिळालं पाहिजे, मला तेच मिळालं पाहिजे अजिबात म्हणायचं नाही. देवाला सांगायचं तुला काय वाटते ते कर बघा, तुझ्या समाधानामध्ये आम्ही समाधान आहोत. देवाच्या मनात आलं की काही करू शकतो. हरिश्चंद्र नावाचा राजा आहे, रामाच्या वंशातला हरिश्चंद्र नावाच्या राजाची चर्चा चालू आहे स्वर्गामध्ये, देवता लोक करतात. आणि विश्वामित्रांनी ती चर्चा ऐकली. विश्वामित्राला गमलं नाही, करमलं नाही, समाधान झालं नाही. एका सामान्य मृत्यू लोकातल्या माणसाची चर्चा देवता लोक करतात. विश्वामित्राच्या पोटात दुखायला लागलं. चांगलं काम गावात असलं म्हणजे साऱ्याच गावाला गमत असते का? साऱ्या गावाला बरं वाटते का? आता सप्ताह चालू झाला म्हणजे सारं गाव खुश आहे काय तुमच्या मनाने? नाही. काही काही माणसं म्हणत असतील दरवाजा लावा, दरवाजा लावा, खिडकी बंद करा, टीव्हीचा आवाज मोठा करा, मोठा करा, मोठा करा. असं काय? आता हे सुरू होते ना 7 दिवस. साऱ्याच गावाला करमत नसते. जे पुण्यवान आहे, ज्यांच्या मागील जन्मातलं पुण्य आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अनंत जन्मीचे असेल पुण्य सामग्री, तरीच नाम येईल जिव्हाग्री श्रीरामाचे. पुण्य असलं तेव्हा कीर्तन ऐका वाटत असते, नाही तर दरवाजा बंद करा वाटत असते. विठ्ठल विश्वामित्राला बरं लागलं नाही, विश्वामित्राचं पोट दुखायला लागलं. तो म्हणला हरिश्चंद्र राजाची सत्वहरण केल्याशिवाय राहणार नाही. एवढं नाव आहे का? एवढं नाव आहे, मग मी त्याला खाली आणीन. आणि रात्री राजा झोपला. झोपल्यानंतर विश्वामित्र स्वप्नामध्ये आले हरिश्चंद्राच्या. राजा राज्य दान दे, राज्य दान दिलं स्वप्नामध्ये. सकाळी राजा उठला. सकाळी राजा उठल्यानंतर परत विश्वामित्र दारात आले. राजा दान दे, दान दे म्हटल्यानंतर हरिश्चंद्र नावाचा राजा भांडार गृहामध्ये गेला, दान देण्याकरता निघाला. जेवढ्यामध्ये विश्वामित्र कराले, माझे मज देशी काय म्हणून या, विचार हा मनी कैसा केला. मला रात्री राज्य दान दिलं, परत माझ्याच राज्यातलं मला दान देतो. तुला करा, वर्गणी घेऊन जा. सुरू झाली सप्ताह, सुरू झाला. पहिला दिवस आहे, वर्गणी उद्या तर खरी. 4 दिवस झाले पाटील, वर्गणी 4च झाले ना. आवाज जागराचं कीर्तन आहे, शेवटचं उद्या सकाळी कालाय वर्गणी. उद्या कालाय का? हा, उद्या सकाळी पहिल्यांदा वर्गणी आणि मग काल्याचं कीर्तन. बरोबर बरोबर पाटील, वर्गणी आज काल्याचं कीर्तन आहे. आज आहे ना? हो, सुरू तर करा, सुरू करा, सुरू करा. काल्याचं कीर्तन झालं पाटील, कीर्तन झालं, काल्याचं वर्गणी. आता झाला ना सप्ताह, आता काय घरी खाया घेता? असेही माणसं या जगात आहे. फार लोकांना द्या वाटत नाही. काही काही श्रीमंत माणसाला सुद्धा काही काही द्या वाटत नाही, अजिबात द्या वाटत नाही. देवाचं दर्शन घेतल्यानंतर रिकाम्या हाताने घेऊ नये असं शास्त्र आहे. भागवत ऐकायला रिकाम्या हाताने येऊ नये. मी बोलून गेलो, लहान मुलाच्या भेटीला रिकाम्या हाताने जाऊ नये. बाप मुलीच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. शिष्य गुरुच्या भेटी करता जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. देवाचं दर्शन घेतलं आणि मी खिशातले पैसे टाकले. पैसे टाकल्याबरोबर माझ्यासोबत श्रीमंत माणूस होता. श्रीमंत माणसाने पाहिलं, त्याने हात जोडले. पण त्याला वाटलं महाराजनी पैसे टाकले, आपणही टाका. त्याने खिशात हात घातला. खिशातली नोट निघली 100ची. आता नोटकड पाहायचा, माझ्याकडे पाहायचा. नोटकड पाहायचा, त्याला वाटलं टाकावं तर 100 जातात, नाही टाकावं तर इज्जत जाते. 100 टाकले आणि घरी गेला. घरी गेल्याबरोबर बायकोला म्हणला, अय अय, काहीच म्हणतात ना, अय. बाई म्हणे काय? बाई पिंपळ डोईची होती ना. बाई म्हणे काय? आता हे चॅनल आहे आमचं गजर मुक्ताईचा, म्हणून काही शब्द सांभाळावे लागतात बरं काय. बाई म्हणे काय? काहून बोंबला लागले? काय म्हणता? काहीच नाही. महाराज सोबत गेलो आणि मग महाराजला दर्शन घेतलं आणि मग पैसे टाकले आणि मग मी गेलो, मग दर्शन घेतलं, मग खिशात हात घातला, मग नोट निघली 100ची आणि मग टाकली देवाच्या पेटीत. बाई म्हणे बापा डोकं फिरलं, काय पागल झाले का? 100ची नोट देवाच्या पेटीत असते का? ते म्हण 50ची टाकायची. अहो 50ची होती पण खाली दबली होती ना, 100ची चालली असं. हा, मुलाकडे गेला. मुलाला म्हणते, बाबू ओ 100 टाकली देवाच्या पेटीत. म्हणजे 100 देवाच्या पेटीत टाकले तर बायकोला सांगे, शेजाऱ्याला सांगे, मुलाला सांगे, पाहुण्याला सांगे, देवाच्या पेटीत 100 टाकले बरं का, आपण देवाच्या पेटीत 100 टाकले बरं का. दिवसभर कणला. कणने समजते ना, कणने
ताप आली की कणते माणूस, जास्त ताप आली का नाही कणत असते, जास्त ताप आली की समजत नाही, मग ते कणते. कुठे गेली हो अय नंदे, नंदे नंदेशी माय कुठे गेली कडे. चाकर म्हणाव माचीची काडी आण. अय याला म्हणतात कणहणे. दिवसभर कणला. बायकोचं ऑपरेशन झालं 6 महिन्यानं. भेटला कसं काय पाटील बरं आहे का. बरं आहे. बायकोचं ऑपरेशन झालं म्हणा. हो किती 4. बापरे लय कापाकापी केली हो. किती पैसे 8 लाख. बापा बापा 8 लाख लागले. त्याचं काय असते महाराज, होतच असते. देवाच्या पेटीत 100 टाकले तर दिवसभर कणला. बायकोला 8 लाख लागले तर होतच असते म्हणत. म्हणजे तो काय हरिश्चंद्र नावाचा राजा आहे, काय ते सप्त्यातली पावती फाडणारा नाही. त्याने राज्य दान दिलं. दान दिल्यानंतर निघाला राजा काशीकडे. त्यावेळेस काशी डोमाच्या ताब्यामध्ये होती. स्मशान भूमीचं राखण करणारे डोम समाज आहे पेशल. मसनजोगी वेगळे आणि डोम वेगळे. डोमाच्या ताब्यामध्ये काशी होती. निघाले हरिश्चंद्र, तारा राणी, 5 वर्षाचा रोहिदास. शांत आहे का. 5 वर्षाचा रोहिदास, तारा राणी आणि हरिश्चंद्र निघाले रस्त्याने. रस्त्याने जात असताना सूर्यदेवाला सांगितलं विश्वामित्राने एवढं तापा की त्यांचे पाय पडले पाहिजे. झाडे ही जळाले. 75 चरणाचा अभंग नामदेव महाराजांनी लिहिला हा. नंतर समोर गेले काशीला. काशीला गेल्यानंतर विश्वामित्र गेले परत. राजा दान दिलं राज्य गोष्ट खरी आहे, पण दक्षिणा कुठे आहे. दान दिलं पण दक्षिणा दे. दान वेगळं आणि दक्षिणा वेगळी. तुम्ही अन्नदान केलं पण अन्नदानाच्या बदल्यामध्ये तुम्ही आमचं अन्नदान स्वीकारलं, त्याच्या बदल्यात ही दक्षिणा घ्या. दान आणि दक्षिणा वेगळी असते. पाच वर्षाचा रोहिदास स्वतः विक्रीला उभे राहिले काशीच्या बाजारामध्ये. स्वतः विक्रीला माणूस उभा आहे याचं काय शास्त्र आहे. वाळलेलं गवत स्वतःच्या डोक्याला बांधून घेणे म्हणजे तो माणूस स्वतः विक्रीला उभा आहे असं त्याचं शास्त्र आहे. हरिश्चंद्राने गवत बांधलं, तारा राणीने डोक्याला वाळलेलं गवत बांधलं. 5 वर्षाच्या रोहिदासाने वाळलेलं गवत डोक्याला बांधलं. काशीच्या बाजारामध्ये उभे राहिले. दुपारपर्यंत गिऱ्हाईक लागलं नाही. काशीची वेश्या तारा राणीला गिऱ्हाईक लागलं. राणी दिसायला सुंदर आहे, ही जर आपण विकत घेतली तर आपला व्यवसाय चांगला चालेल. म्हणून काशीच्या वेशेने तारा राणीला विकत घेतलं. जात असताना समोरून कौशिक नावाचे ब्राह्मण आले. ब्राह्मणांनी पाहिलं ही तर आपली अन्नदाती माय आहे, आपल्याला हजारो वेळा जेवू घालणारी तारा राणी आहे. म्हणून त्या ब्राह्मणाने कौशिकाने तारा राणीला परत विकत घेतलं वेश्येकडून. आणि मुलगी जशी बापाच्या गळ्यामध्ये हंबरडून मिठी मारते, रडते, त्याप्रमाणे तारा राणीने कौशिक नावाच्या ब्राह्मणाच्या गळ्याला हंबरडून मिठी मारली. त्या मुलीने त्या ब्राह्मणाने सांगितलं, बेटा तू माझ्या धर्माची मुलगी आहे, मी तुझ्या धर्माचा बाप आहे. माझ्या घरी साधू संत येतात, जेवायला स्वयंपाक करत जा, बाकी काहीच नाही. दोघंही निघाले. तेवढ्यामध्ये 5 वर्षाचा रोहिदास बापाच्या हाताला झटका देऊन आईकडे निघाला. तेवढ्या वेळे बापाने सांगितलं, बेटा तुझ्या आईला गिऱ्हाईक लागलंय, आपल्याला अजून दोघांना गिऱ्हाईक लागलं नाही, तुला जाता येणार नाही. 5 वर्षाचा मुलगा आहे. त्याने सांगितलं, बाबा मी आईच्या सोबत जात नाही, कदाचित या जन्मातली आईची आणि माझी शेवटची भेट असू शकते, म्हणून एकदा शेवटचं दर्शन करून येतो. घेऊन या येतो मातेचे दर्शन. आईचं दर्शन घेऊन पुन्हा 5 वर्षाचा रोहिदास परत आला. सारा बाजार रडत होता, माय लेकराची टाटाटूट करू नका हो, एकुलता एक मुलगा आहे, माईची टाटाटूट होईल. मग अर्ध्या भार सोन्यामध्ये परत त्या ब्राह्मणाने मुलाला विकत घेतलं. 1.5 भार सोनं झालं. मुलगा आणि आई तारा राणी रोहिदास निघाली कौशिकाच्या घरी. संध्याकाळपर्यंत राजाला गिऱ्हाईक लागलं नाही. संध्याकाळच्या टायमाला वज्रबाहू नावाचा डोम आला. त्या डोमाने 2 भार सोन्यामध्ये राजाला विकत घेतलं. मुलाचं अर्धा भार, तारा राणीचं 1 झालं 1.5 आणि राजाचं 2 भार 3.5 भार सोनं घेतलं आणि विश्वामित्राला दान म्हणून दिलं. आणि डोमाच्या घरी राजा निघून गेला. घरकाम करायला लागला. त्याची पत्नी म्हणली, याला घरकाम जमत नाही, याला पाणी भरायला लावा. राजा त्या डोमाच्या घरी पाणी भरायला लागला. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी.
पाणी भरायला लागला. बेंडकाचं रूप धारण केलं. विश्वामित्राने पूर्ण पाणी पिऊन घेतलं. बाया म्हणला याला पाणी सुद्धा भरता येत नाही, याला स्मशानावर पाठवा. याला स्मशानावर राखण पाठवलं. राजाला, रामाच्या वंशातला जो निघाला, म्हणजे हजारो हत्ती घोडे पैदळ सैन्य चालायचं पाठीमागे समोर, तो राजा डोमाच्या घरी पाणी भरतो. स्मशानावर राखण आहे. संध्याकाळच्या वेळेला आई स्वयंपाक करत असताना इकडे ब्राह्मणाच्या घरी 5 वर्षाच्या मुलाला सर्पदंश झाला. मुलांसोबत खेळता खेळता सर्पदंश झाल्यानंतर मुलगा खाली पडला. मित्रांना आवाज दिला. मित्र सारे जमा झाले आणि निरोप द्या माझ्या आईला. कौशिक ब्राह्मणाच्या घरी माझी आई स्वयंपाक करते, पाकघरामध्ये आहे. माझ्या आईला सांगा तुझा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मेला म्हणावं. एकुलता एक मुलगा सर्पदंशाने, एकुलता एक मुलगा जर मेला असला तर ज्या माईच्या समोरचा एकुलता एक मुलगा मरतो त्याचं दुःख जगामध्ये कोणीच वर्णन करू शकत नाही. फक्त तीच माय दुःख सांगू शकते. त्या दुःखाकरता अजून शब्द तयार झाले नाही, पण तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी टाकली. पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना. मेला मुलगा हे शब्द ऐकल्याबरोबर मुलाने सांगितलं माझ्या आईला सांगा शोक करू नको म्हणाव. हा गेला आता देह, नाशिवंत देह गेला सेविलया, शोक काही वाया करू नको. मुलं पळत गेले. आई तुमचा मुलगा 5 वर्षाचा, त्याला सर्पदंश झाला. आई पळत आली. हिरवे निळे डोळे झाले. आईने मुलगा हातावर घेतला. आईचं हृदय आहे. आई रडायला लागली. आई म्हणते बाळा अरे काय कोणतं दैव आहे. फुटके प्राप्त न दैवाची मी हीन, केल्या तिघा वाटा 3 देवा. दरदरोनी पान्हा आला माझ्या स्तना, आता कुणा पाजू रोहिदासा. आई रडायला लागली. रडता रडता मुलगा हातावर घेतला. स्मशानामध्ये गेली आणि आपल्या स्वतःच्या पतीला म्हणली आपला मुलगा याला जाळायचं आहे स्मशानामध्ये. पतीने सांगितलं मी मालकाचा बांधील आहे. या स्मशानाचा नियम आहे. काय नियम आहे? या स्मशानाचा नियम आहे की 1.25 शेर धान्य आणि 3 गज कपडा दिल्याशिवाय स्मशानामध्ये प्रेत जाळता येत नाही. अहो मालक, हा आपला मुलगा एकुलता एक तुमचा आणि माझा, याला जाळायचंय. त्याने सांगितलं मुलगा आपला आहे, मान्य आहे. आपला मुलगा असला 1.25 शेर धान्य देऊ नको. 1.25 शेर धान्य दिल्यानंतर मी ते स्वतः शिजवून खातो. आजच्या दिवस उपवासी राहील. आजच्या दिवस मी उपवासी झोपील. 1.25 शेर धान्य देऊ नकोस. पण मालकाचा बांधीलाय, 3 गज कपडा लागणार म्हणजे लागणार. बाई बाजूला गेली. स्वतःचा मुलगा आहे, ज्याला जाळायचंय तो मुलगा आहे, ज्याची आज्ञा घ्यायची तो पती आहे, आणि माय एकटी आहे. मायही विकली गेली, बापही विकल्या गेला, मुलगाही विकल्या गेला. हातावर प्रेत घेतलं, मायने खाली ठेवलं आणि 3 गज कपडा फाडण्याकरता बाजूला गेली. अंगावरची साडी फाडण्याकरता निघली. त्यावेळेस देव प्रगट झाले. नंतरचा इतिहास फार मोठा आहे. एवढा मोठा धर्मात्मा राजा हरिश्चंद्र नावाचा राजा, त्याच्या जीवनामध्ये जर हे प्रसंग येऊ शकतात तर तुम्ही आम्ही कोण आहो? आपल्या जीवनामध्ये कोणताच प्रसंग नाही. एवढी मोठी तारा राणी बाहेर निघाल्यानंतर जिच्या हजारो दाशा अत्तराने तेल पुसत होत्या पायाला, तेल अत्तर तेल. एवढी मोठी तारा राणी, तिच्या जीवनामधलं संकट आपल्या जीवनामधलं संकटाची ताळमेळ करायचा. आपल्या जीवनामध्ये त्या मानाने काहीच नाही. हे देवाच्या मनात आलं की देव राजाचा रंकाचा राजा करतो. महाराज हे नका सांगू आम्हाला, एकच उदाहरण आम्हाला अजून पाहिजेत. अजून आता सांगू का? महाराज म्हणतात महाभारतामध्ये चला. पांडव ज्यावेळेस अज्ञातवासा करता निघाले, राज्याहून निघाले, त्यावेळेस देव सोबत होता. रात्रंदिवस पांडवांच्या घरी राहिला. पण ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये गेले त्या दिवशी शांत देव राहिला. पांडवाचा सहकारी राजा हुनी केले दुरी. शांत झाला. मग जर पांडवाचं चाललं नाही, हरिश्चंद्राचं चाललं नाही, तर तुमचं आमचं काय चालणार आहे? तुमचं आमचं इथे काहीच चालत नाही. चालते फक्त देवाचं. म्हणून तुका म्हणे उगीची राहा, होईल ते सहज पहा. आपण फक्त शांत राहायचं, देवाची भक्ती करायची, देवाला सांगायचं तुला काय वाटते ते कर. आपण तटस्थ राहायचं. तुकोबाराय म्हणतात कारण हे जग देवाच्या मनाने चालते. विठोबा Bye.